फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विवा बाईट डायरीज। आज आपण मस्त बघणार आहोत टेस्टी चीज मॅगी, जी आपण घरातही बनवून खाऊ शकतो। मुलं बाहेर जाऊन रेस्टॉरंटमधली मॅगी खातात, चीज मॅगी, नूडल्स, तर आपण त्यांना घरातही बनवून देऊ शकतो। तर आज एकदम सिंपल आहे आणि ही रेसिपी माझ्या मुलीची आहे, तर तीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते आहे। तिने स्वतः बनवलेली आहे। त्यासाठी इथे आपण आता पहिले पॅन ठेवूया गॅसवरती ऑइल गरम करण्यासाठी। त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि थोडंसं बटर टाकायचं आहे, 2 चमचे। आता इथे मी 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत बारीक, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यात तुम्ही वेजीज पण ॲड करू शकतात, व्हेजिटेबल्स, शिमला मिरची, गाजर, मटार, तुम्हाला जे हवे ते वेजीज तुम्ही ॲड करू शकता। आता इथे मी बटर आणि ऑइल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत, वरतून टोमॅटो ॲड केलेले आहेत। आता टोमॅटो व्यवस्थित हलवून घेऊया आपण। 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फोडणीमध्ये टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजे। 2-3 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ऑइलमध्ये। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकली अर्धा चमचा कलर येण्यासाठी। लाल मसाला तुम्हाला हवे तर तुम्ही स्किप करू शकता, पण टेस्ट छान येते, थोडासा घाला। आता इथे आपण मॅगीचे पॅकेट्समध्ये जे टेस्ट मेकर येतं त्याचे 2 पॅकेट आपण टाकणार आहोत। आणि मी 2 पॅकेटची मॅगी बनवत आहे, त्यामुळे मी 2 टेस्ट मेकरचे पॅकेट घेतलेले आहेत, हे बघा, आणि ते ॲड करते आहे। व्यवस्थित ॲड करायचं आहे। टोमॅटोही आपला व्यवस्थित सॉफ्ट झाला। आता याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि चीज मॅगी थोडीशी म्हणजे थिक असते, एकदम अशी रनी नाही, पातळ बनवायची नाही, थोडीशी अशी थिक बनवायची, मग ती तशीच छान लागते। आता मग 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। आता ते पाणी उकळ येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। पाणी चांगलं गरम झालेलं आहे बघा, छान, म्हणजे ऑलमोस्ट उकळ येणारच होती। आता त्यामध्ये 2 पॅकेट मॅगी तोडून टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं मीडियम फ्लेमवर। आणि आता ही मॅगी 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवर उकळू द्यायची आहे छानपैकी। ते मॅगीच्या ॲडमध्ये 2 मिनिट्स मॅगी दाखवतात, पण मॅगी 2 मिनिट्समध्ये कुक होत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, आणि जास्त क्वांटिटी असेल तर नाहीच होत। आता ही मॅगी व्यवस्थित आपण 4-5 मिनटं उकळून घेतलेली आहे मीडियम टू हाय फ्लेमवर। छान झालेली मॅगी आपली, कुक झालेली। आता यामध्ये तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते तुम्ही घाला गरम गरम। जेव्हा मॅगी पूर्ण रेडी होते त्यानंतर चीज टाकायचं आहे, थोडासा फ्लेम कमी करायची। आणि आता माझ्याकडे चीज स्प्रेड होतं, स्प्रेडवालं चीज जे आपण ब्रेडला लावतो ते मी टाकलेलं आहे। तुमच्याकडे जे असेल ते, तुम्ही जे पिझ्झावर टॉपिंग घालतो ते वालं चीज घेतलं तरीही ही मॅगी खूप छान बनते। आणि हे चीज घालून मिक्स करायचं आहे। चीजची क्वांटिटी तुम्ही तुमच्या प्रमाणाने घ्या, तुम्हाला जितकं हवं आहे तसं, पण खूप पण टाकलं तर त्याला नुसतंच चीजची टेस्ट येते, मग मॅगीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती नाही मिळत, म्हणून मी चीज थोडं कमी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज टाकू शकता। आणि चीज व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। चीज हे बघा मेल्ट झालेलं आहे व्यवस्थित मॅगीमध्ये। आणि ही आपली 7 ते 8 मिनटात मॅगी तयार झालेली आहे, चीज मॅगी घरामध्ये। यामध्ये तुम्ही वेजीज ॲड करा, खूप छान लागते। मी आता सिंपल बनवून दाखवली आहे तुम्हाला। आता आपण ही सर्व करूया गरम गरम मॅगी। आणि ही अशीच कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे ती छान लागेल। जास्त पाणी ॲड केलं का मग ती टेस्ट निघून जाते। आता ही मॅगी आपण सर्व करूया गरमागरम मस्त। आणि ही गरमच खाल्ली तर खूप छान लागते। रोज आपण नेहमी ती पॅकेटमधलीच रेसिपी दाखवलेली मॅगी खातो, कधीतरी घरगुती असं काहीतरी नवीन नवीन इन्व्हेन्शन करून बघा, खूप छान बनते चीज मॅगी। वरून मी कोथिंबीर टाकली थोडीशी छान दिसण्यासाठी, आणि बघा किती सुंदर दिसते ही मॅगी। ही रेसिपी माझ्या मुलीची आहे, तिला कधी भूक लागली तर ती स्वतःहून ही मॅगी 5 ते 10 मिनटात स्वतः बनवून आणि स्वतः खाते।
खूप सुंदर दिसतंय बघा, दिसताना जसं खावंसं वाटतंय. करून बघा एकदा नक्की. सिंपल आहे, 5 मिनटात होणारी रेसिपी आहे, 5 ते 7 मिनटात. 30 मॅगी खाण्यापेक्षा कधीतरी असं नवीन ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असतील, ही व्हिडिओ पण आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असतील तर. खूप कोणीच सबस्क्राईब करत नाही, मग काय होतं, डिमोटिवेट होतो आम्ही. जरा सबस्क्राईब केलं ना तर ते एक मोटिवेशन मिळतं मला की मी आणखीन छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब केल्यावर. लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय माझ्या व्हिडिओंबद्दल. आणि माझं पेजही फॉलो करा, विवा बाईट डायरी. प्लीज प्लीज प्लीज. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.